नमस्कार, मी विलास मोहल्ले, जी टीव्ही न्यूज मराठीच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत. मौलिक अधिकार हनन करण्याच्या विरोधात आज यवतमाळमध्ये भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रीय पिछडा वर्ग, ओबीसी मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा आणि राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा या आंदोलनात सहभागी झाले होते. ओडिशा काटक येथे भामसेप व भारत मुक्ती मोर्चाचे संयुक्त अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. मात्र ऐन वेळेवर अधिवेशनाची परवानगी ही रद्द करण्यात आली. त्यामुळे भारत मुक्ती मोर्चाने 4 चरणात आंदोलन पुकारलं. याच आंदोलनाचे दुसरे चरण हे यवतमाळात आंदोलन करून आज पूर्ण करण्यात आले. यवतमाळातील आझाद मैदानासमोरील महात्मा फुले यांच्या स्मारकाजवळ हे धरणे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, राष्ट्रीय पिछडा वर्ग, ओबीसी मोर्चा हे सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांकडून घोषणाबाजी करण्यात आली आणि मागण्याचे निवेदन यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. कटक ओडिशामध्ये भामसेप आणि भारत मुक्ती मोर्चाचं राष्ट्रीय अधिवेशन होत असताना तिथल्या प्रशासनाने 24 तारखेला त्या अधिवेशनाची जी परमिशन होती ती नाकारली आणि ऐन वेळेवर आमचं जे राष्ट्रीय अधिवेशन होतं हे रद्द करण्यात आलं. साथियो, त्या देशामध्ये SC, ST, OBC, VJNT, DNT आणि महाराष्ट्राच्या लोकांना घेऊन आम्ही जे अधिवेशन घेणार होतो त्या अधिवेशनामध्ये आमचे जे मूलभूत अधिकार आहेत आणि आमचा जो राष्ट्रीय मुद्दा होता की या देशामध्ये ओबीसी लोकांची जनगणना होत नाही, या देशामध्ये कोल्या कुत्र्या लांडग्याची घरातील शेळी मेंढी गाय बकरी ज्या काही जनावर राहतात या देशामध्ये त्या देशामधल्या जनावरांची जनगणना होते, परंतु या देशामधल्या ओबीसीची जातनिहाय जनगणना होत नाही. आणि प्रमुख मुद्दा घेऊन या कटकमध्ये जे अधिवेशन होणार होतं त्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा होता. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा जी टीव्ही न्यूज मराठी. नमस्कार.